हॅलो, नमस्कार. आज आहे दीप अमावस्या. दीप अमावस्या आपल्या मराठी वर्षातील ना सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते. आणि खरं तर या अमावस्येनंतर आपण श्रावण महिन्याला सुरुवात करतो. म्हणजेच आता उद्यापासून श्रावणी सोमवार आणि श्रावणी शनिवार आणि तसं श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे. आता या अमावस्येला आपण आपल्या घरातील सगळे दिवे स्वच्छ करून त्यांची संध्याकाळी पूजा करतो. मी इथे सकाळी सकाळीच ना माझ्याकडे एक समई आणि एक दिवा आहे आणि त्यासोबत देवघरातील ताट आणि तांब्या धुवायला घेतला. आता मी जास्त काही धुवत नाही तांब्यांच्या यांना, पितांबरी आणि सोबतच लिंबूचा वापर करते. पण तरी काही जण म्हणतील की तरी त्याचे डाग तसेच राहतात. त्यासाठी काय करायचं, जेव्हा आपण हे पितळाचे भांडे धुतो ना, तेव्हा एक फडकं स्वच्छ घेऊन आहे ना, त्याचे पाण्याचे डाग लगेच पुसून काढायचे आणि ते लगेच कोरडे करायचे, जेणेकरून त्या पाण्याचे डाग आपल्याला परत त्यावर राहत नाही. आता मी इथे देवाचं तांबण आणि तांब्या लगेच धुवून घेतला होता आणि धुवून लगेच ते कोरड्या फडक्याने पुसून पण घेतलं. सोबतच दिवा आणि समई पण घासून घेतलेत आणि ते स्वच्छ सुकायला ठेवलेत. आता इकडे संध्याकाळी ना कणिक मळायला घेतलं, कारण आजच्या दिवशी कणकेच्या दिवेला खूप महत्त्व असतं. मी एकूण ना 11 दिवे पंचमुखीचे केले होते, म्हणजेच 5 तोंड असलेले असे 11 दिवे केले आणि सोबतच एक दिवा चतुर्मुखी केला होता, कारण तो मला उंबराच्या बाहेर ठेवायचा होता. आता सगळ्यात पहिले सगळे दिवे इथे करून घेतले. त्यानंतर वाती तयार केल्या, वाती त्यामध्ये भरल्या आणि तेल ओतून घेतलं. आता मी हे अगोदर किचनवरच करून घेतलं, कारण खाली माझा पार्थ असतो. ते सगळं आवरल्यानंतर छान अशी देवपूजा करून घेतली होती आणि देवघराच्या खालीच ना पाट मांडून त्यावर स्वच्छ असं कापड टाकलं आणि तांबण ठेवून ना त्यामध्ये फुलांची सजावट केली. आता मी एवढं आटोपल्यानंतर इथे दिवे आणून ठेवले होते. त्यानंतर पारच्या बाबांनी पण मला थोडीशी मदत केली. सगळे दिवे प्रज्वलित त्यांनी केले आणि सोबतच बघा इथे तुळशीला एक दिवा लावला होता. आता घरातील मेन दिव्यांची आपण आज पूजा करतो, त्यामुळे मी इथं देवघरात आणि तुळशीला कणकेचेच दिवे ठेवले होते. नंतर मी उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं, कारण आजच्या दिवशी हळदीचं लेपन केल्याने आपल्या घरातील सगळी नकारात्मकता बाहेर पडते. आणि ते लेपन केल्यानंतर उंबरठ्याबाहेर चतुर्मुखीचा दिवा लावला. त्यामध्ये काळे तीळ पण टाकले जातात, माझ्याकडे नव्हते म्हणून राहिलं. आणि नंतर मी माझ्या पार्थचं औक्षण करायला घेतलं. पार्थला छान असं आसनावर बसवलं, नवे कपडे घातलेले होते आणि सोबतच कणकेच्या दिव्यांनी त्याला ओवाळून घेतलं. दिवा हा अंधारावर प्रकाशाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा प्रतीक आहे. आपल्या घरात सुख, शांती, प्रसिद्धी, आरोग्य हे सगळं राहावं यासाठी आज प्रार्थना केली जाते. जसा दिवा आपल्या घरातील अंधार दूर करतो, तसंच आपल्या आयुष्यातील दुःख, चिंता, नकारात्मकता दूर होऊन सुख, समाधानाचा प्रकाश पसरावा हीच दीप अमावस्याची सुंदर भावना आहे. अशा प्रकारे मी आणि माझ्या छोट्याशा पार्थने दीप अमावस्या सेलिब्रेट केली. तुम्ही दीप अमावस्या केली का हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.